कारण या सरकारने एक धोरण काय केलं, आम्ही ग्राहकांचं भलं करतोय म्हणून ग्राहक विरुद्ध शेतकरी असा एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांच्या पोरांना एज्युकेशनल लोन मिळतं का हो? पॉलिसी म्हणून इथे सरकार फेल नाही जात का? आम्ही नाही बोलू शकत, तुम्ही हे प्रश्न मांडा, याच्यावर बोलणं गरजेचं. असं कधी घडतं? हो, एक प्रसंग घडला, मी नाव सांगणार नाही, पण एका सत्ताधारी खासदाराने, एका मोठ्या पदावर असलेल्या खासदाराने विनंती करताना मी पाहिलं की ज्या महायुतीच्या खासदारांना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची परवानगीच संसदेत नसते, त्या खासदारांना सर्वसामान्य लोकांनी निवडून का द्यावं महायुतीच्या उमेदवारांना? आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मग आपले गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत कधी आपण बैठक घेतली किंवा त्यांची भेट घेतली आणि शेतकरी प्रश्नासंदर्भात कधी चर्चा झाली? एवढी मोकळीक जर असती तर देशातलं वातावरण वेगळं असतं. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळेल याची गॅरंटी द्या ना, बाकी गॅरंटी सगळी बाजूला राहू द्या. मग मोदीजींनी शेतकऱ्यांसाठी काय केलंय याचा लेखाजोखा मांडा ना एकदा. वर सदरा असतो ना, त्याच्या आत बनियांना पडलेली भोकं ही शेतकरी कधीच कोणाला दाखवत नसतो. आमचं प्रतिनिधित्व, आमचे प्रश्न हे त्या बैठकीमध्ये, त्या निर्णय प्रक्रियेमध्ये मांडले जातात का? सर, हा प्रश्न तुम्ही सत्ताधारी खासदारांना विचारला तर जास्त सोपं आहे. जर सत्ताधारी खासदारांना संसदेच्या संरक्षणामध्ये, संसदेत सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची सुद्धा मुभा नसेल तर त्यांना किती विश्वासात घेतलं जात असेल? तुम्हाला म्हणायचं आहे की किंमत मिळत नाही निर्णय प्रक्रियेत? मिळते का तुम्हीच बघा. जी तुमची समजूत आहे तेच मी ऐकलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये एकूण किती मंत्र्यांना आपापले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे हाच फार मोठा प्रश्न आहे. आणि हे फार गंभीर खरं तर हे विधान आहे. कारण चर्चा तर अशीही कानावर दिल्लीमध्ये येते की अनेकदा मंत्र्यांनाच घेतलेले निर्णय ठाऊक नसतात. नमस्कार, ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या निवडणुकीची रणधुमाळी जोमात सुरू आहे, परंतु आपल्या गाव पातळीवर शेतशिवारात दुष्काळाची भयान परिस्थिती आहे. मग आपल्या शेतकऱ्यांचे हे प्रश्न या निवडणुकीमध्ये पुढे येतात का? तसंच निवडणुकीमध्ये सगळं शेतकऱ्यांसाठीच अशी परिस्थिती असते, पण जेव्हा सरकार येतं तेव्हा मात्र शेतकरी कुठेच नसतो. मग हे आपल्या वाट्याला काय येतं? तसं सरकारची धोरणं, लोकसभेमध्ये आपले प्रतिनिधी कसे प्रश्न विचारतात किंवा मांडतात, या सगळ्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमोल कोल्हे. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. धन्यवाद जयशिवराय. सर, पहिला प्रश्न हाच आहे की आता निवडणूक सुरू आहे, सगळं असं वाटतं की आम्हा शेतकरी सगळं केंद्रस्थानी आहे, शेतकऱ्यांसाठी सगळं काही होतं आहे, निवडणुका लढवल्या जातात, असं एक चित्र असतं. पण जेव्हा सरकार येतं तेव्हा मात्र आम्ही शेतकरी कुठेच नसतो. हे नेमकं का होतं? हे खरं तर दुर्दैव आहे आणि विशेषतः गेल्या 10 वर्षांमध्ये हा प्रकार जास्त वाढलेला आहे. म्हणजे सातत्यानं जर आपण बघत असू तर भारत हा कृषीप्रधान देश असताना मध्य प्रदेशची निवडणूक झाल्यानंतर देशाला पूर्णवेळ कृषी मंत्रीच नाही. बरोबर. इतकं शेतकऱ्यांच्या विषयी असंवेदनशील हे सरकार आहे, हे आपण सातत्यानं पाहतो. आयात निर्यात धोरणं जर बघितली तर कापसाच्या बाबतीत असेल, टोमॅटोच्या बाबतीत असेल, आता कांद्याच्या बाबतीत असेल, द्राक्षाच्या बाबतीत असेल, संत्र्याच्या बाबतीत असेल, एकीकडे आपण स्वतःला विश्वगुरू म्हणवायचं आणि साधा बांगलादेशसारखा छोटासा देश आपल्याला डोळे दाखवतो आणि नागपूरची संत्री ही रस्त्यावर विकायला येतात. द्राक्षाला जी त्यांनी एक्सपोर्ट ड्युटी, बांगलादेशने इम्पोर्ट ड्युटी लादली ती आपण बघतो. कांदा हा जर प्रश्न आपण बघितला तर कांद्याला आता सुरुवातीला 40% निर्यात कर लादला आणि त्यानंतर कांद्याची थेट निर्यात बंदी केली. माझ्या तरी कुठेही वाचनात नाही सर्वसामान्य खाणाऱ्या नागरिकांना कांद्याची निर्यात बंदी करा किंवा कांद्याचे भाव वाढलेत याविषयी कुठेही तक्रार केलेली नाही. यामध्ये अडचण ही होतीये की शेतकरी हा तसं पाहिलं तर असंघटित असल्यामुळे पहिला जो चिरडला जातो तो सर्वसामान्य शेतकरी चिरडला जातो. आणि मग शेतकऱ्यांना जी खोटी स्वप्न दाखवण्यात आली, मग शेतकरी सन्मान निधीचं स्वप्न असेल, पीक विम्याचं स्वप्न असेल किंवा कृषी मालाचं जे काही शेतमाल आहे, स्वतः माननीय पंतप्रधान जेव्हा यवतमाळमध्ये आले होते त्या चाय पे चर्चामध्ये त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की उत्पादन खर्चाच्या 1.5 हा हमीभाव दिला जाईल. आज जर आपण उत्पादन खर्च बघितला तर खरोखर हमीभाव किती आहे, सोयाबीनचा किती उत्पादन खर्च आहे, त्याचा हमीभाव किती आहे, कापसाचा किती आहे, हे सगळं आपण बघतो. आणि शेतकरी कृषी सन्मान निधी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जी आहे, या संदर्भामध्ये मी सातत्यानं संसदेत आवाज उठवलेला आहे की दिवसाचे 17 रुपये, बरोबर, म्हणजे वर्षाचे 6,000 रुपये, म्हणजे दिवसाचे 17 रुपये फक्त आपण हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी देतो. पण साधा आमचा शेतकरी वर्षाला लाखभराची खतं घालतो.
लाखभराची जर खतं घातली तर 18% GST जातो. म्हणजे 18,000 रुपये शेतकऱ्याच्या खिशातून आपण काढून घेतो सरकार, आणि त्याच्या बदल्यात फक्त 6,000 देऊन सांगतं की आम्ही तुम्हाला एवढी मोठी मदत करतो. आणि माननीय गृहमंत्र्यांचं पार्लमेंटमधलं विधान आहे, ज्याला मी ऑब्जेक्शन घेतलं होतं, की सर्वसाधारणपणे 2 एकर शेतकरी जो आहे त्याला जो उत्पादन खर्च आहे तो 6,000 रुपये. कुठला शेतकरी मान्य करेल? बरोबर. आणि हे दुर्दैव आहे की शेतकऱ्यांच्या विषयी ही असंवेदनशीलता जी सातत्यानं दाखवली जाते. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे 303 खासदार होते. बरोबर. आता महायुतीचे जे खासदार आहेत, या महायुतीच्या खासदारांनी आपण रेकॉर्ड काढून बघा, या महायुतीच्या खासदारांनी किती वेळा शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना मांडल्या. पीक विम्यासारखी जी योजना आहे यामध्ये लाखो कोटींचं उखळ विमा कंपन्यांचं पांढरं झालंय. बरोबर. पण शेतकऱ्यांना याचे मोबदला मिळत नाही. 3 कृषी कायद्यांच्या वेळी तब्बल वर्षभरापेक्षा जास्त काळ अन्नदात्याला, सर्वसामान्य शेतकऱ्याला दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करावं लागलं. 702 शेतकरी यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. 702 शेतकरी. ही इतकी असंवेदनशीलता या सरकारची. म्हणजे मोजक्या 22 उद्योगपतींचं 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ झालंय. मला 22 शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंय का सांगा ना. ही जी असंवेदनशीलता आहे, ही असंवेदनशीलता सगळी झाकून ठेवायची, कुठेतरी माध्यमं हातात ठेवायची, आणि एक धादांत खोटा प्रचार हा समाज माध्यमं असतील किंवा या सगळ्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून हा एक करत राहायचा, ही या सरकारची सातत्यानं नीती राहिलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं सरकार हे एक इम्प्रेशन जे दिलं जातं हे सातत्यानं द्यायचा प्रयत्न केला की आम्ही खाणाऱ्यांच्या बाजूने आहोत हे लपून ठेवायचं, पण पिकवणाऱ्यांचं मात्र कंबरडं मोडायचं. ही परिस्थिती दुर्दैवानं आहे, पण हे अर्धसत्य आहे. कारण साधं उदाहरण आहे, खाणाऱ्यांच्या बाजूने जर हे सरकार असतं तर आज सनफ्लॉवर ऑइलची किंमत किती आहे? ती किंमत 60 रुपयावरून 110 रुपयावर होते. पण 4,500 रुपयाला जे सोयाबीन जात होतं ते आता 4,000 रुपयालाच आहे ना. म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही देत नाही आहात, खाणाऱ्यालाही त्याचा फायदा देत नाही आहात. मग मधल्यामध्ये हे जे काही लाटलं जातंय ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत लोकप्रतिनिधी किंवा सर्वसामान्य शेतकरी सुद्धा या सगळ्या प्रश्नांकडे बारकाईने लक्ष देत नाही, तोपर्यंत ही अडचण ही कायम राहणार आहे. फक्त निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांसाठी एवढं केलं म्हणतो. बरं, याचे डायरेक्ट बेनिफिट्स असतात, म्हणजे डायरेक्ट लॉसेस आहेत, तसे अनेक इनडायरेक्ट लॉसेस आहेत ना. म्हणजे तुम्ही दुधाचा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. आज जर आपण बघत असू, गेले वर्षभर 10 ते 12 रुपयांनी दुधाचे दर पडलेले. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात दैनंदिन खर्च भागवण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा स्रोत जो काय असेल तो आपला दुग्ध व्यवसायाचा जोडधंदा आहे. 10 ते 12 रुपये, आपण 10 रुपये पकडू फक्त. 26 लाख लिटर पुणे जिल्ह्याचं दुधाचं कलेक्शन आहे. म्हणजे दिवसाचं नुकसान पुणे जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दिवसाचं जे नुकसान होतंय ते 2,60,00,000 होतंय. म्हणजे महिन्याचं नुकसान 80 कोटी रुपयाचं होतंय. म्हणजे वर्षाचं नुकसान 960 कोटी रुपयाचं होतंय. आणि पुणे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जे काही विकास आम्ही केला म्हणून निधी सांगितला जातो हा 1000 कोटीचाच आहे हो. म्हणजे एखाद्या पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचं नियोजनाचं जे बजेट आहे, ज्या बजेटमधून निधी आल्यानंतर मोठमोठे फ्लेक्स लावले जातात आणि पाठ थोपटून घेतली जाते की आम्ही एवढा विकास निधी दिला, तिथं सर्वसामान्य शेतकऱ्याचं तुमच्या निधी एवढं नुकसान केलेलं आहे याच्याविषयी कोणीच बोलत नाही. तुम्ही बिबट्याचा प्रश्न घ्या. बिबट्याचा प्रश्न हा इनडायरेक्ट प्रश्न आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी, फार महत्त्वाचा. म्हणजे आपण पुणे जिल्ह्याविषयी किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघाविषयी बोललो तर जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर हे 4 बिबट प्रवण क्षेत्रात येणारी हे 4 तालुके. दिवसा 3 फेज लाईट ही आमची अनेक वर्षांची मागणी आहे. सतत दिवसा 3 फेज लाईट ही सतत मागणी आहे, पण ही मागणी पूर्ण केली जात नाही आहे. आणि रात्री 3 फेज लाईट असतील तर रात्री शेताला पाणी द्यायला जायचं झालं तर अनेकदा बिबट्यांचे हल्ले होतात. रोज तुम्हाला बातमी वाचायला मिळते बिबट्याचे हल्ले होतात. तेव्हा अनेकदा रात्री शेताला पाणी द्यायला आम्ही टाळतो. आणि हे जे टाळणं आहे याच्यामुळे होणारं नुकसान. रात्री लाईट असून पाणी द्यायला जाता येत नाही बिबट्यांच्या दहशतीमुळं, दिवसा 3 फेज लाईटच नाही आहे. मग हे इनडायरेक्ट लॉसेस जे आहे, जसं केरळमध्ये हत्ती आणि मानव संघर्षाच्या बाबतीमध्ये राज्य आपत्ती घोषित करण्यात आली, का नाही शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राज्य शासन ही राज्य आपत्ती घोषित करू शकत? मग हे जे इनडायरेक्ट लॉसेस आहेत
या इनडायरेक्ट लॉसेसचा कोणी विचारच करत नाही. बरोबर. म्हणजे शिरूरमध्ये तसं बिबट्याचं आहे, तसं महाराष्ट्रभर आपल्याला अनेक वन्य प्राण्यांचं दिसतं. त्याच्यामध्ये निलगाई असतील, हरणं असतील, मोर असतील, याच्यापासून शेतकऱ्यांचं कितीतरी नुकसान होतं. दुबार पेरण्यासुद्धा करावं लागत असतात. सर, आता आपण सरकारच्या धोरणांविषयी मुद्दा मांडला, तर ठीक आहे, समजा एरवी वेळेला आपण मान्य करू की सरकार काहीतरी करतंय, परंतु ऐन निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बघतो की कांद्याची निर्यात बंदी कायम केलेली आहे. सोयाबीनचा भाव हा गेल्या 3 वर्षातील सगळ्यात कमी शेतकऱ्यांना मिळतो. उत्पादन खर्च तर सोडा की उत्पादन खर्च मिळतो की नाही, पण काढणीचा खर्चसुद्धा शेतीमालाला मिळत नाही. ही परिस्थिती आज शेतकऱ्यांची आहे. मग आता निवडणुकीमध्ये जसं असे प्रचार केला जातो की ग्राहकांसाठी सरकार सजग राहतं आणि हे सगळं ग्राहकांसाठी करतंय, पण निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना सरकार किंमत देत नाही का? म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातली धोरणं कायम ठेवतं. मग नेमकं सरकारच्या समोर किंवा मग सरकार शेतकऱ्यांना नेमकं कुठल्या पारड्यामध्ये मोजतं? सर, गेली काही दिवस निवडणुकी परसेप्शनकडे जास्त जात चाललेली आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपये हे जाहिरातबाजीवर उधळले बरोबर. की लोकांचे डोळे झाकले जातात आणि पुन्हा जे हजारो कोटी निवडणुकीवर खर्च करू शकतात यांच्या बाजूनी एक परसेप्शन तयार होऊ शकतं, असं कदाचित सरकारचं म्हणणं आहे. कारण सरकारला जर शेतकऱ्यांची काही पडली असती तर सरकारनं नक्की विचार केला असता की कांद्याच्या निर्यात बंदी जर लादून आपण कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात जी माती घालवतो, तर सरकारने याचा विचार करणं गरजेचं होतं. पण सरकार आपला विचार करत नाही. त्यामुळं मतदानातून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आता जागरूक राहून सरकारला हे दाखवून देणं गरजेचं आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याला आम्हाला गृहीत धरू नका. तुमच्या खोट्या जाहिरातबाजीला, मोठमोठ्या पानपानभर जाहिरातींना आणि सोशल मीडियावर प्रचंड पैसा ओतून केलेल्या प्रचाराला आम्ही बळी पडणार नाही. पण शेतकरी आहे निवडणुकीमध्ये. शेतकरी 100% यावी. जर तुम्ही महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या शेतकऱ्यांचा जर आक्रोश बघितला तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना यावेळी निर्णय बनवलेला आहे की ज्या सरकारनं गेली 10 वर्ष सातत्यानं आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आहे, केंद्र सरकारचं नेमकं काम काय होतं? तुम्ही आयात निर्यात धोरणं तरी व्यवस्थित करायची होती. 3 जे काळे कृषी कायदे आणले हे सर्वसामान्य लहान शेतकऱ्याच्या मुळावर उठणारे होते. बरं, हे लहान पोरगं सुद्धा सांगू शकत होतं, पण सरकारला जागायला 1 वर्ष लागली. आयात निर्याताच्या बाबतीमध्ये साधी उदाहरणं आहेत. टोमॅटोला 4 दिवस फक्त बातम्या देऊ शकलात आपण सर की टोमॅटो उत्पादक शेतकरी झाला लखपती. 17,500 टन टोमॅटो नेपाळवरून कुणी आयात केला हो? केंद्र सरकारनेच आयात केला का? 4 दिवस पैसे मिळाले असते शेतकऱ्यांना, काय बिघडलं असतं? कुठं एवढा आक्रोश झाला होता? कांद्याचंही तसंच आहे आता. त्याच पद्धतीनं कापसाचं बघा. कापसाला जेव्हा भाव मिळाले तेव्हा ऑस्ट्रेलियातून कापूस कोणी आयात केला? आज तुम्ही विदर्भात गेलात तर अजूनही 7-7, 8-8 महिने होऊन गेले कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडू नये, गठड्याच्या गठड्यावर पडलेले आहेत. हा कापूस आयात केला. कांद्याच्या बाबतीमध्ये मी पार्लमेंटमध्ये सुद्धा सातत्यानं हा मुद्दा मांडलाय की पाकिस्तान उत्पादक शेतकऱ्यांचं तुम्ही भलं केलं. तुम्ही 2019ला मला सांगून आला होतात की आम्ही पाकिस्तानचा कंबरडं मोडू. जो कांदा आहे हा इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये जो कांदा पिकतो, या कांद्याला गल्फ कंट्रीमध्ये, युरोपमध्ये मोठी मागणी आहे. आणि जेव्हा कांद्याला मागणी होती त्यावेळी तुम्ही कांद्याची निर्यात बंदी केली सरकारने. आणि जेव्हा सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली, आम्हाला 2 डिसेंबरला 40 ते 45 रुपये किलोला भाव मिळत होता. बरोबर. आज तो भाव साधारणतः 10 रुपयावर आलेला आहे. तो 10 रुपये म्हणजे तुम्ही 30 रुपये किलो मागं आमचं नुकसान केलंय. म्हणजे जर सर्वसाधारणपणे बघितलं तर एकरात 12 टन कांदा येतो. म्हणजे 12-36 3,60,000 रुपयाचं तुम्ही आमचं एका सीझनचं नुकसान केलं. 2 एकराचा जर लहान शेतकरी आपण बघितलं तर 7,20,000 रुपयांचं सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान केलंय. आणि 7,20,000चं नुकसान करून जाहिरातींमधून तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही तुमचं भलं करण्यासाठी 6,000 रुपये तुम्हाला देतोय, हे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ सोडणं नाही आहे. मग ही जी आयात निर्यात धोरणं आहेत, या आयात निर्यात धोरणांमध्येच अडचण आहे ना. का ठामपणे सरकार सांगू शकत नाही? जी परिस्थिती सोयाबीनची, मागे मी सोयाबीनविषयी हा आवाज उठवला होता. बरोबर. की सोया पेंडच्या बाबतीमध्ये सरकारनं जो निर्णय घेतला होता, जो तुघलकी निर्णय घेतला होता, ठराविक काही पोल्ट्री व्यावसायिकांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला होता. यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं तुम्ही कंबरडं मोडलं. मग शेतकऱ्यांनी कमवायचं कुठं? आणि फक्त ग्राहक, म्हणजे आपण जे म्हणालात की ग्राहकांचं भलं, ग्राहकांचंही भलं होत नाहीये. म्हणजे शेतकऱ्याचे हे एवढं कंबरडं मोडलं जात असताना कीटकनाशकांच्या किमती किती वाढल्यात, खतांच्या किमती किती वाढल्यात, या किमती वाढत आहेत. आणि दुसरीकडं साधं मी मगाशी जसं दुधाचं उदाहरण दिलं ते पुन्हा एकदा देतो. 22 ते 25 रुपयाला आम्हाला दूध घालावं लागतं.
ग्राहकाला दूध किती रुपयाला मिळतंय? ती किंमत नाही कमी झालेली. ग्राहकाला दूध 55, 60, 58 रुपयालाच मिळते ना. पण आमच्या शेतकऱ्याचं दूध मात्र तुम्ही जर 22 आणि 25 रुपयांनी घेत असाल, मधले 30 रुपये जातात कुठे हे या जाहिरातीकडे येतात. ही अडचण आमची झालेली आहे. कारण या सरकारने एक धोरण काय केलं, आम्ही ग्राहकांचं भलं करतोय म्हणून ग्राहक विरुद्ध शेतकरी असा एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ज्या शहरी काय म्हणतो आपण त्याला नवश्रीमंत वर्गाला या महागाईची फारशी झळ पोचत नाही, त्यांचे डोळे फक्त या जाहिरातींनी आणि देश जगात किती मोठा होतोय हे करणं, हे पाहायचं, हे करत राहायचं. पण हे करत असताना जी वस्तुस्थिती आहे त्या ग्राउंड रियालिटीकडे लक्ष कोणी देतच नाही आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याचं मात्र कंबरडं मोडलं जातं. करेक्ट. आता तुम्ही लोकसभेत प्रश्न विचारल्याचा उल्लेख केला. तुम्ही लोकसभेमध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपले 2-3 चेहरे दिसतात की ते शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हाला मांडताना दिसतात. शेतकऱ्यांमध्ये सुद्धा अशीच चर्चा असते. तर आपण वैयक्तिक लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचे आतापर्यंत कुठले कुठले प्रश्न मांडले, आपल्यासोबत आपल्या महाराष्ट्रातले नेमके आणखी कुठले नेते असतात, खासदार असतात की ते शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतात, आणि लोकसभेमध्ये असे आणखीन कुठले लोकप्रतिनिधी असे आपल्याला जाणवतात का, दिसतात का की ते आमचे प्रश्न मांडतात? नाही, यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर लोकसभेमध्ये आतापर्यंत आपण सोयाबीनच्या संदर्भामध्ये प्रश्न मांडला, आपण कापसाच्या संदर्भामध्ये प्रश्न मांडला, कांद्याच्या बाबतीत तर मी सातत्यानं बोलतोय कारण हा माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातला एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. बिबट्याच्या संदर्भात मी जो इनडायरेक्ट हे म्हणाला हा प्रश्न मांडला, कृषी कायद्यांच्या विषयी हा मी मला आठवतोय की प्रेसिडेंट स्पीचमध्ये मी स्पष्टपणे बोललो होतो की जर एक नवतरुण -°C जर देशाच्या सीमांवर रक्षण करत असेल आणि 70 वर्षांचे त्याचे वडील हे यांना दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करावं लागत असेल तर आपण कुठल्या तोंडाने जय जवान जय किसान म्हणणार आहोत? पार्लमेंटमधलं माझं हेही स्पीच आहे. तेव्हा हे मुद्दे पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपण हे मुद्दे मांडलेले आहेत. त्यामुळे सातत्यानं आपण हे मुद्दे मांडलेत आणि हे मुद्दे मी मांडत असताना आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या विषयी प्रश्न मांडलेत. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पोटतिडकीनं शेतकऱ्यांच्या बाजूनं हे प्रश्न मांडलेले आहेत. त्यामुळे हे मोजके चेहरे, तुम्ही म्हणता हे दुर्दैवी सत्य आहे, हे मोजके चेहरे महाराष्ट्रातले शेतकऱ्यांच्या बाजूनं सातत्यानं हे प्रश्न मांडताना आपण पाहतो आहोत. इतर सत्ताधारी पक्षाचे खासदार मात्र मोदी सरकारनं कसं शेतकऱ्यांचं भलं केलं हे सांगण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करतात. त्यावेळी खरोखर वाईट वाटतं की किमान काळ्या आईशी तरी इमान ठेवा. राजकारण होत राहील, पदं येत जातील, सत्ता येत जाईल, पण जो सर्वसामान्य शेतकरी तुमच्याकडे आशेनं बघतोय आणि ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तुम्हाला पाठवलं आहे हे फार सोपं होतं. नाहीतर मग दुसरं मग फार सोपं गणित जे केलं जातं, संसदेमध्ये शेतकऱ्यांशी बोलायचं नाही, ज्या कामासाठी तुम्हाला पाठवलं आहे संसदेमध्ये जे मुद्दे मांडायला तुम्हाला पाठवले त्याविषयी बोलायचं नाही, पण दुसरीकडे या सगळ्या गोष्टींना डायव्हर्ट करायचं. मग हे डायव्हर्जन कसं असतं? हां, मग त्यांनी तुमच्या गावात रस्ता टाकलाय का? मग त्यांनी तुमच्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे का? अच्छा, म्हणजे त्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडतंय. तुम्हाला त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी संसदेत पाठवले आणि हे मुद्दे मांडण्यासाठी संसदेत पाठवत असताना रस्ता करणं गरजेचं आहे का? 100% गरजेचं आहे. पण त्या रस्त्यावरून जाणारी माणसं तर जगली पाहिजेत. लोकांच्या सुखदुःखात जाणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबरीनं त्या लोकांच्या दुःखाचं जे कारण आहे त्याच्यावर तर घाव घातला पाहिजे. हे दुर्दैवानं होताना दिसत नाही. म्हणजे एक साधा मुद्दा आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याला कायम असं वाटतं, तुम्ही कोणत्याही शेतकरी बापाला जाऊन विचारा, पोरानं शेतात राबावं का? आज हे दुर्दैवी सत्य आहे कृषीप्रधान देशात. बाप म्हणतो की शेतात माझ्या पोरानं राबू नये, त्याने कुठंतरी नोकरी धरावी. मला कष्टाचं जीवन आलंय, माझ्या पोराला कष्टाचं जीवन येऊ नये, हे तो म्हणतो. पण शेतकऱ्यांच्या पोरांना एज्युकेशनल लोन मिळतं का हो? पॉलिसी म्हणून इथे सरकार फेल नाही जात का? की आमच्या शेतकऱ्याच्या पोराला जेव्हा एज्युकेशनल लोन काढायची वेळ येते तर एज्युकेशनल लोन नाही दिलं जात आमच्या शेतकऱ्याच्या पोराला. बरं, त्या सगळ्या कष्टातून जेव्हा आमचा तरुण सुशिक्षित होतो, तो नोकरीच्या आशेने जातो. आत्ता गेल्या आठवड्यातली आकडेवारी आहे, देशातलं सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण 83% आहे. 100 पोरं जर सुशिक्षित ग्रॅज्युएट झाली तर त्यातली 83 पोरं बेरोजगार आहेत.
मग हे जी परिस्थिती आहे यातून कधी सर्वसामान्य शेतकरी कुटुंब उभी राहणार आहेत, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि हे मांडण्याऐवजी जेव्हा संसदेमध्ये महायुतीचे खासदार हे केवळ गुणगान गात असतात तेव्हा खरोखर वैषम्य वाटतं की संसदेमध्ये दिल्लीतून गुबुगुबू वाजलं का माना डोलावणारे नंदी बैल जात आहेत, का सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी गरजणारे वाघ जात आहेत, हे सर्वसामान्य मायबाप मतदारांनी आता ठरवलं पाहिजे. आणि ही संधी आहे. बरोबर. आता आपण सांगितलं म्हणजे सत्ताधारी खासदारांबद्दल बोलतोय. काही जण असं खाजगी सांगतात की नाही आमच्यावर दबाव असतो, आम्हाला सांगलं असं असं बोलू नका. तर कधी या खासदारांशी चर्चा करताना ते तुमच्यासमोर असं बोलतात किंवा तुमच्याकडे आपलं मत व्यक्त करतात की नाही तुम्ही बाबा आम्ही नाही बोलू शकत, तुम्ही हे प्रश्न मांडा, याच्यावर बोलणं गरजेचं, असं कधी घडतं? हो, एक प्रसंग घडला, मी नाव सांगणार नाही, पण एका सत्ताधारी खासदाराने, एका मोठ्या पदावर असलेल्या खासदाराने विनंती करताना मी पाहिलंय बरं. की कांद्याची निर्यात बंदी ही दुर्दैवी आहे, पण आम्हाला बोलायला संधी नाही, आम्हाला बोलायला परवानगी नाही, त्यामुळं प्लीज हा मुद्दा लावून धरा. ही अगतिकता आहे. मग हा मुद्दा येतो की ज्या महायुतीच्या खासदारांना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची परवानगीच संसदेत नसते, त्या खासदारांना सर्वसामान्य लोकांनी निवडून का द्यावं महायुतीच्या उमेदवारांना? म्हणजे इथे येऊन तुम्ही प्रचार करणार, मोठमोठ्या गप्पा मारणार, आणि जेव्हा तुम्ही निवडून जाणार आहात, निवडून गेल्यानंतर जर महायुतीच्या खासदारांना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची मुभाच नसेल तर निवडून का देणार? हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रश्न नाही पडणार. आणि हे मी खूप जबाबदारीनं विधानं करतोय. माझी विनंती आहे की आपण पार्लमेंटमधला गेल्या 5 वर्षांचा धांडोळा घ्या. हा धांडोळा घेतल्यानंतर आपल्याला दिसेल की महायुती म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या खासदारांना किती वेळा ही मोकळीक मिळाली आहे, सरकारच्या धोरणांवर टीका करण्याची किती वेळा मोकळीक मिळाली आहे. हे जर धांडोळा घेतला तर हा सूर्य हा जयद्रथ आहे. आणि मायबाप मतदारांनी हे ठरवायचं आहे की प्रचाराच्या दरम्यान मोठमोठ्या गप्पा मारून जर महायुतीचा उमेदवार खासदार झाला तर आपले प्रश्नच मांडण्याची त्याला मुभा नाही आहे, तर मग त्यांना मतं का द्यायची? बरं, खासदारांना नाही मांडतायत. कधी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मग आपले गृहमंत्री अमित शहा किंवा मग आपले वाणिज्य मंत्री असेल किंवा मग आपले केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री आहेत पियुष गोयल, यांच्यासोबत कधी आपण बैठक घेतली किंवा त्यांची भेट घेतली आणि शेतकरी प्रश्नासंदर्भात कधी चर्चा झाली? एवढी मोकळीक जर असती तर देशातलं वातावरण वेगळं असतं. वाणिज्य मंत्र्यांना अनेकदा भेटतो, अनेकदा त्यांना ही व्यथा वेदना सांगतो. जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हाही त्यांना कांद्याच्या संदर्भातली जी व्यथा वेदना होती ती सांगून झालेली आहे. यामध्ये पोकळ आश्वासनांच्या पलीकडे हातात काहीच मिळत नाही. बरं. हे दुर्दैव आहे. कधी पंतप्रधानांशी झाली चर्चा यावर? माननीय पंतप्रधानांची चर्चा दूर, पण मी अनेकदा प्रधानमंत्रीजी सदन में आओ हीच घोषणा ऐकलेली आहे. त्यामुळे मी कायम हेच म्हणतो की माननीय पंतप्रधान मन की बात जशी करतात तशी त्यांनी कधीतरी जन की बात सुद्धा ऐकावी. पंतप्रधान भाषणांमधून जेव्हा म्हणतात की गॅरंटी, की ही त्यांची गॅरंटी, तर सर्वसामान्यांचं म्हणणं एवढंच आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळेल याची गॅरंटी द्या ना, बाकी गॅरंटी सगळी बाजूला राहू द्या. म्हणजे आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव द्या. म्हणजे खतांचं अनुदान जे आहे 50,000 कोटींनी सबसिडी कमी केलेली आहे. डॉक्युमेंट आहे पब्लिक डोमेनमध्ये. बरोबर. आत्ता सुद्धा युरियाची जी वानवा सुरू आहे, युरियाचा स्टॉक उपलब्ध नाही का? युरियाचा स्टॉक उपलब्ध आहे. पण माननीय पंतप्रधानांना म्हणजे भारतीय जनता पक्षाला प्रचाराची जी एक प्रचंड मोठी यंत्रणा राबवायची होती, त्यासाठी अगदी खतांच्या गोण्यांवर सुद्धा पंतप्रधानांचे जे फोटो छापले, आता आदर्श आचारसंहितेमध्ये हे फोटो वापरता येत नाहीत. मग आता ते फोटो काढण्याचा खर्च कोणी करायचा? बरोबर. किंवा त्या नवीन गोण्या कोणी द्यायच्या? याच्यासाठी युरिया मिळत नाहीये शेतकऱ्यांना. आता याच्या इतकं दुर्दैव काय असेल दुसरं? म्हणजे युरियाचा स्टॉक उपलब्ध आहे, शेतकऱ्यांना युरिया पाहिजे, पण पंतप्रधानांचा फोटो हटवायचा आहे म्हणून त्यांना युरिया मिळत नाही. खतांचं जे अनुदान कमी केलं, मी कांद्याच्या बाबतीत मागेही पब्लिक डोमेनमध्ये या गोष्टी आल्या होत्या किंवा व्हॉट्सअपवर पण हे व्हायरल झालं होतं की DAPची जी गोण 500-550 रुपयाला होती ती आज 1650 रुपयाला झालेली आहे.
जो लागवडीचा कांद्याचा खर्च होता 5,000 रुपयाचा, तो 11,000 रुपयावर गेलेला आहे. तेव्हा पेट्रोल 60 रुपयाने टाकत होतो, आता 110 रुपयाने टाकतोय. पण तेव्हा कांदा हा 18 ते 20 रुपयांनी घालत होतो, आता कांदा 10 आणि 12 रुपयांनी घालावा लागतोय. मग हे कुठलं किसान की आय दुगनी हो गई? याची उत्तरं कधीतरी द्यायला हवी. पण दुर्दैवानं ही उत्तरच दिली जात नाही आहेत. म्हणजे महायुतीचे उमेदवार जेव्हा प्रचारासाठी येतील तेव्हा माझी विनंती आहे की बाकी व्यक्तिगत टीका टिप्पणी आपण बाजूला ठेवू. शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी काय केलं 5 वर्षात, ज्यांच्यासाठी तुम्ही मतं मागताय. म्हणजे महायुतीचे उमेदवार हे सांगायला येत आहेत ना की मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे. मग मोदीजींनी शेतकऱ्यांसाठी काय केलंय याचा लेखाजोखा मांडा ना एकदा. जे त्यांनी सांगितलं होतं की किसान की आय दुगनी होगी, म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार, हे जे स्वप्न दाखवलं होतं 2022 मध्ये उत्पन्न दुप्पट होणार हे दाखवलं होतं. मी मांडतोय ना समोर, द्या ना याचं उत्तर. हे का नाही केलं? मग हे जर त्यांनी केलंच नसेल तर मग का त्यांना मत द्यायचं? मी वारंवार हा प्रश्न विचारतोय. माझ्या शेतकऱ्यांनी हा प्रश्न विचारायलाच हवा. माझ्या पॉलिसीविषयी तुम्ही काय केलं? आयात निर्यात धोरणांविषयी काय केलं? माझ्या हमी भावाविषयी तुम्ही काय केलं? माझ्या खतांची सबसिडी कमी केली त्याविषयी तुम्ही काय केलं? त्यामुळे हे जे होतंय, डायलॉग जर असता तर या सगळ्या गोष्टी बैठकांमध्ये या गोष्टी वेगळ्या दिसल्या असत्या. पण हे एकतर्फी प्रचार करत राहायचा आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना चिरडून जास्तीत जास्त शहरी मतदानावर निवडणुका निघायच्या, ही एक दुर्दैवी पॉलिसी होती. शेतकऱ्याकडे जेव्हा पाहुणा येतो ना, मी लहानपणापासून पाहिले. म्हणजे वडील शेतात राबत असायचे आणि कोणीतरी पाहुणे आले की घाईघाईनी कपडे बदलून तो सदरा चढून यावं लागायचं. वर सदरा असतो ना, त्याच्या आत बनियांना पडलेली भोकं ही शेतकरी कधीच कोणाला दाखवत नसतो. पण तुम्ही जर शेतकऱ्याचं लेकरू असाल ना, तर बापाच्या भेगाळलेल्या पायांची आणि त्या बनियांना पडलेल्या भोकांची याद ठेवा. या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? आम्हा शेतकऱ्यांना एक प्रश्न पडतो की आमचे लोकप्रतिनिधी एवढेच, म्हणजे आपण जर एकूण देशातल्या खासदारांची संख्या पाहिली तर जास्तीत जास्त खासदार हे ग्रामीण मतदारसंघातले आहेत, बरोबर. सत्ताधारी पक्षामध्ये म्हणजे कुठले, भाजप असेल किंवा काँग्रेस, कुठले आतापर्यंत जेवढी सरकार आले त्यांच्यामध्ये जी निर्णय प्रक्रिया होते, जी धोरणं ठरवली जातात, त्याच्यामध्ये आपल्या खासदारांना विश्वासात घेतलं जातच असेल सत्ताधारी पक्षातल्या की आपण असा निर्णय घेतो, किंवा ग्रामीण भागातले तुम्ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करतात, आपण शेतकरी शेती या संदर्भातला हा निर्णय घेतो. मग हे खासदार आपलं मत तिथं मांडत नाहीत का की आम्ही ज्या शेतकरी ज्या अपेक्षेने निवडून देतो खासदारांना, तर आमचं प्रतिनिधित्व, आमचे प्रश्न हे त्या बैठकीमध्ये, त्या निर्णय प्रक्रियेमध्ये मांडले जातात का? सर, हा प्रश्न तुम्ही सत्ताधारी खासदारांना विचारला तर जास्त सोपं आहे. जर सत्ताधारी खासदारांना संसदेच्या संरक्षणामध्ये, संसदेत सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची सुद्धा मुभा नसेल तर त्यांना किती विश्वासात घेतलं जात असेल? तुम्हाला म्हणायचं आहे की किंमत मिळत नाही निर्णय प्रक्रियेत? मिळते का तुम्हीच बघा. म्हणजे मागचं एक उदाहरण सांगतो की महिला आरक्षणाच्या संदर्भातला एक पोस्ट डेटेड चेक जो होता, म्हणजे महिला आरक्षणाचा एवढा गाजावाजा केला, त्यासाठी स्पेशल अधिवेशन बोलवलं, त्यासाठी सर्वसामान्य करदात्यांचा एवढा पैसा खर्च केला, त्या संदर्भात एक बैठक झाली. त्यानंतर एका मंत्र्यांनी हा निर्णय घाईघाईने ट्विट केला या संदर्भातला. त्या मंत्र्यांना सुद्धा ट्विटरवरून निर्णय हटवावा लागला. जर केंद्र सरकारच्या एखाद्या मंत्र्याला सुद्धा हे स्वातंत्र्य नसेल तर सर्वसामान्य खासदाराला किती स्वातंत्र्य असणार आहे? आणि जर हे स्वातंत्र्य असतं तर मी गेली 5 वर्ष संसदेत असताना मला सत्ताधारी पक्षातले खासदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारवर टीका करताना दिसले असते. हे आपल्यालाही दिसले असतील तर माझ्या निदर्शनास आणून द्या, कदाचित माझं ज्ञान कमी पडेल. पण जर सत्ताधारी, माझा मुद्दा हा फार महत्त्वाचा आहे, आणि 303 खासदार गेल्या वेळी भारतीय जनता पक्षाचे जे निवडून आले, हे सगळे ग्रामीण भागातले किती होते की हे जास्तीत जास्त शहरी भागातले होते? ग्रामीण भागातले पण जास्त होते. पण जास्त शहरी भागातले जर असतील तर ग्रामीण भागातले जे खासदार आहेत हेही त्यामध्ये होते. पण त्यांना स्वातंत्र्य होतं का हा प्रश्न मी म्हणतो हे समोर आहे की जर हे स्वातंत्र्य असतं किंवा निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं असतं तर 3 काळे कृषी कायदे आलेच नसते. प्रत्येक सरकारमध्ये असं होतं.
मला वाटतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्या कृषी मंत्री होते, तुम्ही आजही सर्वसामान्य माणसं, मला पवार साहेबांनंतर 2014 ते 2024 मला कृषी मंत्र्यांची नावं सांगा आपण. मी मायबाप जनतेला विचारेन, छातीवर हात ठेवून सांगा मला कृषी मंत्री कोण होते. म्हणजे 2014 साली पवार साहेब सत्तेतून गेले, आज 2024 आहे. 10 वर्षांनंतर सर्वसामान्य माणसाला विचारलं ना देशाचे कृषी मंत्री कोण, तो म्हणतो पवार साहेब. मग 71,000 कोटींची कर्जमाफी असेल, फळबाग योजना असेल, हमीभाव चौपट जो झाला ना तो पवार साहेबांच्या काळात झाला होता. पण त्यानंतर 10 वर्षामध्ये साधं कृषी मूल्य आयोग जो आहे, या कृषी मूल्य आयोगाची स्थापना नाही आहे, सांगा ना. त्याची बॉडी कधी फॉर्म झाली आणि त्याच्यावरच्या नियुक्त्या कधी झाल्या. मग कृषी मूल्य आयोगाने काय रिपोर्ट दिलाय, का हे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासमोर येत नाहीत गोष्टी. की आता उत्पादन खर्च हा एवढा वाढलेला आहे, त्यामुळे आपल्याला MSPत ही एवढी वाढ करावी लागेल. म्हणजे बजेटमध्ये जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा आम्ही MSP मध्ये ही वाढ केली, 50% नफा देऊन आम्ही 50% नफा देऊन केली. पण वस्तुस्थिती काय आहे. म्हणजे जे भारतीय जनता पक्षाचे नेते सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे म्हणून मोर्चे काढत होते 2014ला, तर 2014ला 6,000 रुपये भाव पाहिजे होता की नाही त्यांना. म्हणजे 2024ला किती भाव असला पाहिजे. महागाईनुसार त्यात वाढ व्हायला पाहिजे. सोयाबीनला 10 वर्षामध्ये एकदाच फक्त भाव मिळाला उच्चांकी, त्यानंतर सोयाबीनला भाव मिळालाय का. त्याची कारणं पण वेगळी होती. कोरोना, पुरवठा विस्कळीत झाला, पुरवठा विस्कळीत झाला, हे ऍक्सेप्टेड आहे. बरोबर. पण त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं निर्यात धोरण चुकीचं आहे, हे फार महत्त्वाचं कारण आहे. त्यामध्ये कांद्याच्याही बाबतीत तीच परिस्थिती आहे. मी आता उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलं. बरोबर. त्यामुळे 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या काळामध्ये शेतकऱ्यांकडं एकूण धोरणांच्या बाबतीत अक्षम्य हेळसांड झालेली आहे. आता लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्याचं, आता आपण सांगितलं की कोणते नेते तुम्ही मांडता, आणखी कोण कोण मांडतं, तर लोकसभेमध्ये नेमके प्रश्न विचारण्याची प्रक्रिया काय असते, की नेमकं आपलं वर्गात बसलं की नाही सर मला विचारायचं, असं काय असतं का, वेगळी काय प्रक्रिया असते. नाही, लोकसभेमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये स्टार क्वेश्चन असतात, अनस्टार्ड क्वेश्चन असतात, जे प्रश्न तुम्हाला आधी टाकायचे असतात. अच्छा. त्यानंतर 373ची तुम्हाला नोटीस एक देता येते. त्यानंतर विशेष आपत्कालीन याच्यावर चर्चासत्र असतात आणि शून्य प्रहरामध्ये विचारण्याचे प्रश्न असतात. ही एवढी आयुध आहेत. या सगळ्या आयुधांमध्ये त्यानंतर प्रायव्हेट मेंबर बिल असतं. पण प्रायव्हेट मेंबर बिलची जर वस्तुस्थिती आपण बघितली तर 70च्या दशकामध्ये एक प्रायव्हेट मेंबर बिलचा कायदा झाला होता. त्यानंतर एवढ्या वर्षात तो कायदा झालेला नाही. बरं. त्यामुळे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टीनं त्या पद्धतीनं शून्य प्रहर असेल, स्टार क्वेश्चन असेल, अनस्टार क्वेश्चन असेल, हे जी प्रमुख आयुधं असतात. 196 मध्ये एखादी गोष्टीवर जेव्हा संसदीय कामकाज समिती ठरवते की या विषयावर आपल्याला चर्चा करायची, तर त्या विषयावर विरोधी पक्ष मागणी करतो, ती चर्चा करतो. मग ही अशी वेगवेगळी आयुधं ही संसदेमध्ये वापरली जातात आणि त्यातून हे प्रश्न विचारले जातात. आम्हाला सोप्या भाषेत, म्हणजे तुम्ही जे सांगता ते थोडं आम्हाला शेतकऱ्याला समजायला किचकट आहे. आमच्या कांद्याचा प्रश्न विचारताना तुम्ही कुठली प्रक्रिया पार पाडली होती. आपल्या कांद्याचा प्रश्न हे करत असताना जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे मी हे बोललेलो. म्हणजे संसदेमध्ये तुम्ही जेव्हा बोलला तर आधी परमिशन घ्यावी लागली होती. संसदेमध्ये कांद्यावर बोलायला मी कधीच परवानगी मागितली नाही. अगदी माझं निलंबन झालं. म्हणजे मी कांदे दाखवले होते, मी आणि सुप्रियाताईंनी संसदेमध्ये शेवटी, की तुम्ही याच्यावर आम्हाला चर्चा करू द्या. जेव्हा आमचं निलंबन झालं होतं त्यामध्ये अगदी जिथे जिथे शक्य आहे माननीय राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावामध्ये सुद्धा मी सातत्यानं आपल्या मतदारसंघाचे जे प्रश्न आहे, कांद्याचा जो प्रश्न आहे, हा सातत्यानं मांडलाय. मी सातत्यानं त्यावर भांडलोय. कारण ही वेदना आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्याची वेदना आहे. त्याच्या ताटात माती कालवली जाते आणि कोणीच काही बोलत नाही. म्हणजे आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय उपमुख्यमंत्री 3-3 वेळा येऊन गेले. का नाही हो तुम्ही कांद्याविषयी बोललात. महाराष्ट्राचे 200 आमदार, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री, तुम्ही किती वेळा बातम्या वाचता की तिकीट वाटपासाठी दिल्लीला गेले, अमुक याच्यासाठी दिल्लीला गेले, मग याच्यामध्ये पालकमंत्री पदावरून तिढा आहे म्हणून दिल्लीला गेले, मग उमेदवारी जागा वाटप यासाठी दिल्लीला गेले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी का नाही दिल्लीला गेले हो कधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री? का नाही जाऊन सांगितलं? का आम्ही नागरिक नाही आहोत? बिबट प्रजनन नियंत्रणाचा जो प्रस्ताव आहे, हा प्रस्ताव मी
केंद्रीय पर्यावरण विभागाकडे मागणी केली. ही मागणी केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारला या संदर्भातला प्रस्ताव सादर करायला सांगितला. जुन्नर वन विभागानं हा प्रस्ताव सादर केला. हा प्रस्तावसुद्धा महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवला नाही. मग आमचा जीव नाही, आमची लेकरं बिबट्याच्या दहशतीमध्ये राहतात. परवा 7 वर्षाच्या पोरावर हल्ला झाला. त्या दिवशी मी भेट द्यायला गेलो होतो, 4 वर्षाच्या लेकरावर बिबट्याने हल्ला केला होता. मग या गोष्टी सरकारला सत्तेच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचं भलं दिसतच नाहीये का, की मानसिकता नाहीये? हा फार महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. आणि म्हणून माझं ठाम हा विश्वास आहे की या सगळ्या वेदनेला सर्वसामान्य शेतकरी या लोकसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये वाट करून देणार. आता आणखीन एक प्रश्न आमच्या मनातला, की आपले खासदार लोकप्रतिनिधी लोकसभेमध्ये किंवा संसदेत प्रश्न विचारतात आणि संबंधित खात्याचे मंत्री त्याला उत्तरं देत असतात. तर ही जी उत्तरं दिलेली असतात किंवा जी काही आकडेवारी दिलेली असते, कुठली म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल किंवा शेतकऱ्यांना कधी काय मिळालं, विशेषतः पीक विम्याचे नुकसान भरपाई, सगळ्या गोष्टी, तर हे आकडेवारी खरंच म्हणजे दिलेलं उत्तर हे कधी कधी दिशाभूल करतं का नाही? हे उत्तर एक्झॅक्ट रेकॉर्डवर येतं, त्यामुळे सगळी खरी माहिती असते. उत्तर रेकॉर्डवर येतं हे खरं आहे, पण दिलेलं उत्तर हे गोल गोल फिरवून दिलं जातं. हा माझं तर पहिलीच टर्म होती, हा पहिल्या टर्ममधला माझा अनुभव आहे. म्हणजे कसं थोडक्यात? म्हणजे समजा जेव्हा मी विचारलं होतं की सोयाबीनच्या संदर्भामध्ये जेव्हा प्रश्न विचारला होता, MSP काय काय आहेत, तर फक्त MSP काय डिसाईड झाल्यात एवढंच उत्तर येतं. पण त्यामध्ये जो मूळ प्रश्न आहे की आज उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि उत्पादन खर्च वाढलेला असताना या MSPs आपण काय बदल याच्यामध्ये करतो आहोत, तर उत्तर येताना असं येत नाही की हा उत्पादन खर्च आहे आणि त्यामुळे ही MSP आहे. उत्तर येताना फक्त एवढंच येतं की नाही, त्याच्या संदर्भामध्ये ही संपूर्ण देशाची आकडेवारी घेऊन या ठरवलेल्या MSPs आहेत आणि सरकारने MSPत वाढ केली आहे. पण जे विचारलंय त्याचं उत्तर जे थेट विचारलेलं आहे की सोयाबीनचा उत्पादन खर्च एवढा आहे, त्याची MSP एवढी, याच्यामध्ये ही डिस्पॅरिटी का? हा प्रश्न तुम्ही विचारला होता आणि त्याचं उत्तर आलं की फक्त ही MSP आहे. त्याची ही MSP आहे. कारण पीक विम्याचं पण असंच होतं. पीक विम्याच्या संदर्भात जेव्हा लोकसभेतून माहिती पुढे येते तेव्हा असं सांगितलं जातं की शेतकऱ्यांनी एवढा प्रीमियम दिला आणि पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना एवढा प्रीमियम दिला, परंतु शेतकरीच प्रीमियम भरत नाही, तर राज्य सरकारचा हिस्सा असतो, केंद्र सरकारचा हिस्सा असतो. तर मग ह्या तिन्ही हिस्से मिळून नेमकं पीक विमा कंपन्यांना किती रक्कम गेली? मी मागे जेव्हा पार्लमेंटच्या फ्लोअरवर पीक विम्यांच्या संदर्भातलं डॉक्युमेंट प्रेझेंट केलं होतं, त्यावेळी मला वाटतं की 17 लाख कोटींचा फायदा हा पीक विमा कंपन्यांना झालेला होता. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्यानंतर निव्वळ फायदा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे. अच्छा, म्हणजे जेवढ्या पीक विम्याच्या केसेस होतात, जेवढं राज्य सरकार, विमा कंपन्यांचा निव्वळ विमा कंपन्यांचं उखळ पांढरं होतंय, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातात काही मिळत नाही, हेच दुर्दैव आहे. आणि म्हणून या सगळ्याचं उत्तर, या सगळ्याचा जाब सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या लोकसभा निवडणुकीत विचारायलाच हवा. कारण जर घोषणा करत असेल कुणी अब की बार इतना पार, अब की बार उतना पार, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आता ठरवावं की जे शेतकरी विरोधी असतील ते अब की बार हद्दपार. सर, अजून एक प्रश्न असा आहे की जेव्हा मंत्री नेमले जातात तर मंत्री त्या खात्याचा संपूर्ण एक कार्यभार सांभाळतात, निर्णय घेतात, विशेषतः आयात निर्यातीचे निर्णय असतील किंवा मग जे ग्राहक व्यवहार मंत्रालय आहे आपलं पियुष गोयल यांच्या अंडरमध्ये, तर सर्वसामान्य आमचा असा समज असतो की ते निर्णय घेत असतात. पण मागच्या काही वर्षांपासून असं दिसतं की बाबूशाहीच हा निर्णय घेते की काय, अशी शंका शेतकऱ्यांना पडलेली असते. तर याच्याबद्दल तुम्ही काय आमची समजूत योग्य आहे की नेमकं काय आहे सांगू शकता? जी तुमची समजूत आहे तेच मी ऐकलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये एकूण किती मंत्र्यांना आपापले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, हाच फार मोठा प्रश्न आहे. आणि हे फार गंभीर खरं तर हे विधान आहे की ज्या मंत्री महोदयांना आपल्या खात्याचा कारभार पूर्णपणे सांभाळण्याचं कितपत स्वातंत्र्य आहे. कारण चर्चा तर अशीही कानावर दिल्लीमध्ये येते की अनेकदा मंत्र्यांनाच घेतलेले निर्णय ठाऊक नसतात आणि त्यांना निर्णय कळवला जातो की त्यांनी फक्त, आपला खूप गोंधळ झाला होता. 100% हा झाला होता.
म्हणजे मला सांगा, जेव्हा आपण आळ्याफाट्याला रास्ता रोको आंदोलन केलं होतं, नॅशनल हायवे अनेक वर्षांनंतर आम्ही रोखून धरला होता, जेव्हा 40% निर्यात बंदी लादली होती, महाविकास आघाडीनं हे संपूर्ण आंदोलन केलं होतं, सर्वसामान्य शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाला होता. घाईघाईने माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जपानवरून ट्विट केलं होतं की 2.5 लाख टन कांदा हा 24 रुपयाने खरेदी करणार. झाला का हो खरेदी? त्याला काय निकष लावले? त्याचा आकारच असा असला पाहिजे, त्याचा रंगच असा असला पाहिजे. मग ठीक आहे ना, हेच निकष आम्ही तुम्हाला मतदान करताना लावतो ना. तुम्ही आमच्या शेतमालाला जसे निकष लावता ना, तसे निकष आम्ही तुम्हाला लावतो. तुम्ही एकनिष्ठ आहात का? तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का? तुम्ही पक्ष बदलले आहेत का? हे निकष आम्ही लावणार ना. मग काय चुकेल शेतकऱ्यांचं? मग हे जे तुम्ही घाईघाईने ट्विट केलं, मग त्यानंतर महाराष्ट्राचे कृषी मंत्री घाईघाईने जाऊन दिल्लीत भेटले, एक आमदार सुद्धा त्यांच्याबरोबर गेले. पुढं काय झालं याचं उत्तर द्या ना. निर्यात बंदी तर कायम आहे. किती टन कांदा त्यावेळी खरेदी केला? म्हणजे त्यावेळी जो आपण मागणी केली होती की आम्हाला किमान 35 रुपये भाव मिळाला पाहिजे. बरोबर. तुम्ही म्हणालात की आम्ही हा 24 रुपयांनी कांदा खरेदी करू. त्यानंतर डिसेंबरमध्ये साधारणतः 40-45 आला, निर्यात बंदी लागली. कोणाला विश्वासात घेतलं? मग त्यावेळी महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी काय केलं? मग जे आमदार त्यावेळी घाईघाईनी जाऊन फोटो काढून आले, त्या आमदारांनी काय आवाज उठवला? बरं, कांदा पट्ट्यातल्या खासदारांचा हा विषय मांडला असेल. कांदा पट्ट्यातले जे आपले खासदार आहेत, कांदा उत्पादक जिल्ह्यातले, त्यांनी तर हा प्रश्न मांडला असेल ना सरकारकडे किंवा पियुष गोयलांकडे किंवा कांदा निर्यात बंदी करून. माझी आपल्याला विनंती की हे पब्लिक डोमेनमध्ये आहे, त्यामुळे आपण याची माहिती काढा. पार्लमेंटमध्ये आम्ही जे प्रश्न मांडतो, पार्लमेंटमध्ये आम्ही जे मुद्दे उचलतो, जी भाषणं करतो, ही सगळी लोकांसमोर आहे. मग कांदा पट्ट्यातल्या खासदारांनी हा काय मुद्दा मांडलाय, किती वेळा मुद्दा मांडलाय, विचारा. आता तुम्ही खरेदीचा पण एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. कांदा खरेदी नाफेडची असेल, एनसीसी, विशेषतः सरकारची. तर शेतकऱ्यांचा असा आरोप आहे आणि दिसतं पण तसंच की ही जी खरेदी आहे ही अशी सांगितलं जातं की खळ्यावर म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधावर करावी, पण पहिला आरोप केला जातो की ह्या ज्या काही संस्था आहेत नाफेडसाठी खरेदी करतात, तर त्या नेत्यांच्या स्वतःच्या असतील किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या असतील किंवा मग नातेवाईकांच्या असतील आणि कमी भावानं कांदा खरेदी करतात आणि पुढं नाफेडला जास्त भावाने, म्हणजे नाफेड जो दर जाहीर करतं त्यांनी पुढे देतात आणि स्वतः पैसे कमवतात. आपला पण मतदारसंघातला बराचसा भाग कांदा उत्पादक आहे. तर हे चित्र खरंच आपल्याला परिस्थिती ग्राउंडवर दिसते. नाही, यामध्ये मी याविषयीचा माझ्याकडे थेट असा कुठला पुरावा नसल्यामुळे याविषयी मी थेट विधान करू शकत नाही. कारण नाफेडचं खरेदी केंद्र मुळात माझ्या पट्ट्यामध्ये यावं यासाठी मी प्रयत्न करतो आहे अजून. परंतु याविषयी थेट असा कुठलाही माझ्याकडे हातात जर पुरावा असता तर मी 100% तुम्हाला दाखवला असता. आता सर आपण थोडंसं आपल्या मतदारसंघाकडे येऊयात. शिरूर मतदारसंघातले असे कुठले शेतीचे प्रश्न असे रखडून पडलेले आहेत की जे आता आपण पुढच्या टर्ममध्ये निवडून आलात किंवा आपण शेतकऱ्यांना आश्वासन देतात की हे प्रश्न मी तडीस लावेल? यामध्ये कांद्याचं बेसिकली जीवनावश्यक वस्तूंमधून कांदा हटवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. ही अवघड गोष्ट आहे, परंतु कांद्याला एक ज्याला आपण MSP मध्ये आणण्यासाठीचा जो प्रयत्न आहे आणि कांद्याला एक बाजारभाव हा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीनं आपण 100% प्रयत्न करणार आहोत. त्याबरोबरीनं आयात निर्यात धोरणं जी आहेत, ही आयात निर्यात धोरणं शेतकऱ्यांच्या हिताची असावीत. पीक विम्याच्या संदर्भामध्ये जे निकष आहेत, या निकषांमध्ये जी बदल व्हायला हवेत, हे बदल करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे शेती प्रक्रिया उद्योग हे आमच्या भागामध्ये येण्यासाठी, म्हणजे टोमॅटोवरचा प्रक्रिया उद्योग असेल, कांद्यावरचा प्रक्रिया उद्योग असेल, हे येण्याच्या दृष्टीनं आपण 100% याविषयी प्रयत्न करतो. बरोबर. सर, आपण एक प्रकल्पाचे मध्यंतरी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण हातात घेतला असं मध्यंतरी सांगितलं होतं, ते म्हणजे इंद्रायणी मेडिसिटी. तर नेमका हा प्रकल्प काय आणि आपल्या ज्या काही पारंपरिक सरकारच्या आरोग्य सुविधा आहेत आणि आपला प्रकल्प आहे, याच्यामध्ये नेमकं सुविधा कुठल्या असणार आहेत किंवा मग या दोन्हीमध्ये फरक काय नेमका? यामध्ये फार महत्त्वाचं मी संसदेमध्ये या संदर्भामध्ये बोललो आहे की जसं खरं तर IAS IPS हे केडर असतं, त्या पद्धतीने IHS हे केडर असणं गरजेचं आहे. कारण अन्न, वस्त्र, निवारा या जशा मूलभूत गरजा आहेत ना, त्याचबरोबरीनं आरोग्य ही मूलभूत गरज आहे आणि आरोग्याचा अधिकार हा देशवासियांना असला पाहिजे. याविषयी आता आपण पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण 140 कोटी आपली लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येमध्ये सर्वसामान्य कुठल्याही कुटुंबाचं जे काही बजेट असतं हे कोलमडण्याचं एक फार महत्त्वाचं कारण असतं, ते म्हणजे हेल्थ इमर्जन्सी. म्हणजे हॉस्पिटलचा खर्च हा
संपूर्ण कुटुंबाच्या एकूण सगळ्या आर्थिक परिस्थितीवर एक फार मोठा बोजा टाकणारा असतो. दुर्दैवानं जर आपण बघितलं तर जेमतेम 2.25 ते 2.5% देशाच्या बजेटचा खर्च हा आरोग्यावर केला जातो. आणि हेच आपण जेव्हा विकसित देशांमध्ये बघतो तेव्हा तो कुठे 20%, 40% इथपर्यंत हा आरोग्यावर खर्च केला जातो. आणि या पद्धतीनं इंद्रायणी मेडिसिटीमध्ये 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, म्हणजे आज जर आपण बघितलं तर जसं ससूनसारखं हॉस्पिटल असेल किंवा पिंपरी चिंचवडचं यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलसारखं हॉस्पिटल असेल, प्रत्येक तालुक्यात का नाही येतो? आमच्याकडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स का नाही आहेत? सरकारी आरोग्य व्यवस्था ही अजूनही आम्ही आरोग्य व्यवस्थेचे 4 टप्पे असतात. एक प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी या 4 गोष्टी असतात. तर यामध्ये अजूनही आम्ही प्रिव्हेंटिव्ह आणि प्रायमरीमध्येच आहोत. आमच्याकडे PHC असते, आमच्याकडे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हे फार वेळानं आम्हाला म्हणजे खूप मोजक्या ठिकाणी तुम्हाला SDH बघायला मिळतं. पण मग ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आज काळाची गरज आहे. आज तुम्ही वाढलेल्या आजारांचं जर प्रमाण बघितलं, म्हणजे अगदी सोपं उदाहरण देतो, जुन्या काळी हार्ट अटॅक आला हे किती रेअरली ऐकायला मिळत होतं, किंवा एखाद्याला दुर्दैवानं कॅन्सर आहे ही गोष्ट किती दुर्दैव क्वचित कानी पडत होती. आज या गोष्टी खूप सहज तुमच्या कानी पडत आहेत. मग या गोष्टी जेव्हा कानी पडत आहेत तर ज्या अर्थानं हे आजारांचं प्रमाण एवढं वाढलंय तर तेव्हा आरोग्य सुविधा तेवढ्या असायला हव्यात. मग त्या आरोग्य सुविधांच्या दृष्टीनं इंद्रायणी मेडिसिटीमध्ये आपण 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत ही एका कॅम्पसमध्ये आणतो. बरं, हे आणत असताना आपण शहरी भागामध्ये टर्शरी मेडिकल केअरची सुविधा आहे, आपण हे निमशहरी भागात करतो आहोत. निमशहरी भागात करत असताना तुमचा ॲक्सिडेंट असेल, स्नेक बाईट असेल, हार्ट अटॅक असेल, याच्यासाठी गोल्डन आवर फार महत्त्वाचा असतो. तो 1 तास पेशंटला पोहोचवण्याचा पहिला 1 तास हा फार महत्त्वाचा असतो. त्या दृष्टीनं सेग्रिगेट करून म्हणजे डिसेंट्रलाइज करून 200 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची एक रिंग आणि त्यानंतर मध्ये इंद्रायणी मेडिसिटी, म्हणजे कुठेही पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जर ही इमर्जन्सी झाली तर आधी त्याला त्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पेशंट स्टेबल होईल आणि त्यानंतर तो मेडिसिटीमध्ये आणला जाईल. हे आणलं जात असताना सर्वसामान्य रुग्णांवरचा आरोग्याचा खर्च कसा कमी करता येईल आणि कॅशलेस याच्या संदर्भातली हेल्थकेअर ही कशी तयार करता येईल या संदर्भातला हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे. आणि मला खरंच अभिमान आहे की असा प्रोजेक्ट हा देशात आत्तापर्यंत कुठेही नाही, जो आपण पहिल्यांदा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणतो आहोत. आणि याचं एक फार महत्त्वाचं कारण आहे, कारण कोरोनाच्या काळात आपण पाहिलं बरोबर की जेव्हा पेशंट सिरियस व्हायचा तेव्हा तो मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवावा लागत होता आणि अनेक ठिकाणी हॉस्पिटलचे बेड्स फुल होते. मग याच्यामध्ये मेडिकल टर्ममध्ये जेव्हा आपण जातो की डॉक्टर पेशंट रेशो किती जर आपण बघितला तर बांगलादेशचा आणि श्रीलंकेचा आपल्यापेक्षा जास्त आहे. की जेवढे 1000 रुग्णांमागे किती डॉक्टर उपलब्ध असले पाहिजे, तर भारताचाच हा एकूण कमी आहे. आणि त्यात ग्रामीण भागात गेला तर ग्रामीण भागात तो आणखी कमी आहे. त्यानंतर पेशंट आणि बेड रेशो की किती रुग्ण आहेत आणि त्यांना किती बेड्स अवेलेबल आहेत, तर या सगळ्याचा विचार करून आखलेला इंद्रायणी मेडिसिटी हा प्रकल्प आहे. आणि इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पाच्या बाबतीत जर तुम्ही बघत असाल म्हणजे याला दुसराही एक अँगल आहे, याला रोजगाराचा एक फार मोठा अँगल आहे. बरं, म्हणजे जेव्हा चाकण भागातला विमानतळ हा दुर्दैवानं अदूरदृष्टीमुळं हा गेला तर एक इंटरनॅशनल एअरपोर्ट साधारणतः 10,000 लोकांना रोजगार देतो. इंद्रायणी मेडिसिटी हा असा प्रकल्प आहे ज्यामध्ये किमान 15,000 लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. आणि याचा एक इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट जी आहे ही काही लाखांच्या घरात जाणार आहे. करेक्ट. सर, आणखीन एक आपला महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला होता की जो आपल्या शेतकऱ्यांशी म्हणजे तसं म्हणलं भावनेचा एक विषय तो म्हणजे बैलगाडा शर्यत. आणि आपण बैलगाडा शर्यतीच्या अनुषंगाने एक मुद्दा मांडला होता की बैलगाडा शर्यत हे एक आपलं पर्यटन झालं पाहिजे. नेमकी ही संकल्पना काय? यामध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये जी सातत्यानं मांडणी झाली ना ती केवळ आमची परंपरा एवढी झाली. परंतु बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी जी गरज होती आपण 4 वेगवेगळ्या पातळ्यांवर मांडणी केली. ही आमची परंपरा आहे 400 वर्षांची. त्याचबरोबरीनं हे देशी गोवंशाचं रक्षण आहे. त्याचबरोबरीनं यातून स्थानिक पर्यटन आणि त्यातून स्थानिक रोजगार हे एक महत्त्वाचे जे मुद्दे होते हे आपण सातत्याने मांडले. आणि याच्यामध्ये एक ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं एक प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे, ही गोष्ट आपण मांडली. तुम्ही साधं बघत असाल खिलार गाय दूध किती देते? 2 लिटर 3 लिटर. त्यामुळे गायींना जे
पाळलं जातं किंवा गायींचं जे हे केलं जातं ते खोंडांच्या पैदाशीसाठी केलं जातं. आता तुम्ही ड्रॉट अफेक्टेड जेवढा एरिया आपण म्हणतो, दुष्काळी जेवढा भाग असेल, माण असेल, खटाव असेल, अगदी खाली तुम्ही आंध्र कर्नाटकच्या याच्यापर्यंत जात असाल, या भागांमध्ये खिलार जातीच्या गायींचं प्रमाण जास्त आहे. मग ही खोंड ही घाटावर आणली जातात. गाड्याच्या संदर्भामध्ये आता त्यांना लाखांच्या घरात किंमत येते. पण जेव्हा बैलगाडा शर्यत होते तेव्हा त्या एखाद्या गावाची लोकसंख्या जर समजा 2000 असेल तर त्या घाटासाठी त्या गावात येणाऱ्या लोकांची संख्या ही 4-5 हजार असते. आणि जेव्हा 4-5 हजार लोक येतात तेव्हा अगदी चहाच्या टपरीपासून, वाजंत्र्यापासून, ट्रान्सपोर्टपासून, आमच्या अनाउन्सर मंडळींपासून या प्रत्येकाला एक रोजगाराचं साधन हे त्यावेळी निर्माण होतं. ही एक इकॉनॉमीमध्ये हलचल होते. आणि या पद्धतीनं केवळ ही परंपरा न म्हणता याला जर पर्यटनाचं एक मोठं रूप दिलं तर या संदर्भामध्ये स्पेनची इकॉनॉमी ही स्पॅनिश बुलफाईट, स्पॅनिश बुलरनवर चालते. तर या पद्धतीनं मॅन ॲनिमल कोएक्झिस्टन्स या दृष्टिकोनातून आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर बैलगाडा शर्यत का नेऊ शकत नाही. आणि हाच विजन आहे. म्हणजे मागेही मला वाटतं चंद्रकांतदादा पाटील जेव्हा पालकमंत्री होते तेव्हाही मी मागणी केली होती की एक मॉडेल बैलगाडा घाट जो जसा रेसिंगचा ट्रॅक असतो त्या पद्धतीचा एक मॉडेल बैलगाडा घाट तुम्ही का नियोजनातून तयार करत नाही आहात. की एक जर तुम्ही हा घाट तयार केला ज्यामध्ये व्यवस्थित बैठक व्यवस्था असेल, न्यायालयाच्या निकषांनुसार बैलांसाठीची ही योजना असेल, हे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व्हायला हवं ना. जर ही आपली परंपरा आहे, जर आपली परंपरा आपण का अभिमानानं दाखवू नये. कारण माझा बैलगाडा मालक ज्या पद्धतीनं बैलांचं संगोपन करतो, बैलगाडा शौकीन ज्या पद्धतीनं बैलगाडा शर्यतीवर प्रेम करतात, तर याला एक विधायक वळण हे सरकारनं खरं तर प्राधान्यानं द्यायला हवं, ही माझी मागणी सातत्याने. करेक्ट. आत्ता आपल्यासोबत होते डॉक्टर अमोल कोल्हे, शिरूर मतदारसंघाचे उमेदवार आणि लोकप्रिय अभिनेते. आता आपण आपल्या मनातली जेवढी प्रश्न होती त्या सगळ्या प्रश्नांची थेट आणि सोप्या भाषेमध्ये सरांनी उत्तरं दिली. त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर, आज तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी ॲग्रोन करून आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय. जय